ह्या बॉटलमध्ये आहे आवळ्याचा मुरंबा। आपण आवळा खातो, पण आवळ्याचं जे हे सिरप आहे ते शिल्लक राहतं। तर ह्या शिल्लक राहिलेल्या सिरपपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे शरबत बनवू शकतो। तर आज मी 3 प्रकारचे शरबत मी तुम्हाला या सिरपपासून बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी 3 ग्लास घेतलेले आहेत। ह्या ग्लासमध्ये 2-2 चमचे आवळ्याचे सिरप घालून घेऊयात। आवळ्याचा मुरंबा मुरल्यानंतर आवळ्याचे सर्व गुणधर्म या सिरपमध्ये उतरलेले असतात। त्यामुळे हे शरबत आपल्या शरीरासाठी एक प्रकारचं टॉनिक असल्यासारखं आहे। आता 3 ग्लासमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। शरबत म्हटलं की आपल्याला थंडगार शरबत प्यावंसं वाटतं। मी माठामधलं पाणी या 3 ग्लासमध्ये घालून घेतलेलं आहे। आपण शरबत बनवण्यासाठी नॉर्मल पाण्याचाही वापर करू शकतो। पहिल्या ग्लासमध्ये मी 3 चमचे गूळ घालून घेतलेला आहे। त्यानंतर 2 चिमूट काळं मीठ मी या ग्लासमध्ये घालून घेत आहे। आता दुसऱ्या ग्लासमध्ये मी 2 तास 1 चमचा सब्जाच्या बिया भिजवून घेतलेल्या घालून घेत आहे। त्यानंतर 4 चमचे साखर या ग्लासमध्ये मी घालून घेत आहे। 2 चिमूट सैंधव मीठ मी या ग्लासमध्ये घालून घेत आहे। आता तिसऱ्या ग्लासमध्ये 1 चमचा मध मी या ग्लासमध्ये घालून घेत आहे। हा मध एकदम शुद्ध मध आहे। आता गूळ घालून घेतलेल्या पहिल्या ग्लासमध्ये मी 1 चमचा लिंबाचा रस घालून घेत आहे। दुसऱ्या ग्लासमध्ये पण मी आता 1 चमचा लिंबाचा रस घालून घेत आहे। गूळ पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर साखर पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे। मध पण चांगला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। 3 ग्लासमधील पाण्याला मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये एक आईस क्यूब ग्लासमध्ये घालून घ्यायचे आहेत। आवळ्याच्या सिरपचे 3 प्रकारचे शरबत येथे पिण्यासाठी तयार झालेले आहेत। 3 प्रकारचे शरबत हे आपल्या पोटासाठी अतिशय फायदेशीर आहेत। मी बनवलेले आवळ्याच्या सिरपचे 3 प्रकारचे शरबत तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। आवळ्याच्या सिरपपासून बनवलेले हे शरबत आपण बनवून घरातील लहान मोठे सगळेच जण पिऊ शकतो। हे शरबत आपल्या शरीरासाठी अतिशय हेल्दी शरबत आहे। मी बनवलेले आवळ्याच्या सिरपचे शरबताचे प्रकार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।